सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजच्या होळीच्या शुभ मुहूर्तावर आपण आपल्या चॅनलवर एक नवीन प्लेलिस्ट ॲड करत आहोत। आजपर्यंत आपल्या चॅनलवर कॅनवाचे ट्युटोरियल आलेत, मोटिवेशनल व्हिडिओ आलेत, बिझनेस टिप्स आल्यात, तुमचा बिझनेस कसा ग्रो करायचा त्याबद्दल आपण व्हिडिओ केलेले आहेत। पण आता आपल्या चॅनलवर आजपासून होळीच्या शुभ मुहूर्तावर फोटोशॉपचे ट्युटोरियल सुरू करणार आहे। मी एक सिरीज सुरू करते आहे। ज्यांना फोटोशॉपबद्दल काहीच माहिती नसेल त्यांच्यासाठी ही सिरीज आहे। जे काही बिगिनर्स आहेत ते फ्री बेसिक कोर्स मी टाकते आहे। यामध्ये डे बाय डे त्यामध्ये सिरीज अपडेट होत जातील। तर त्यामधला आजचा फर्स्ट डे आहे। तर फोटोशॉप म्हणजे काय ते आपण बघणार आहोत आणि तसेच फोटोशॉपचे जे काही बेसिक टूल्स आहेत ते या सिरीजमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत। ज्यांना फोटोशॉप शिकायची इच्छा असेल ते ही सिरीज पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा। भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार, यामध्ये मी बेसिक पासून सगळं क्लिअर करणार आहे सिरीजमध्ये। नमस्कार, मी किरण सांगळे स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। फोटोशॉप म्हणजे काय तर फोटोशॉप हा एक प्रोफेशनल सॉफ्टवेअर आहे ज्याचा यूज फोटो एडिटिंग, सोशल मीडिया डिझाईन्स तसेच डिजिटल आर्ट क्रिएट करण्यासाठी केला जातो। फोटोशॉप हे कॅनवापेक्षा एक प्रोफेशनल ॲप आहे आणि याचा यूज प्रोफेशनल डिझायनर्स करतात। तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मी आता जी काही विंडो दाखवणार आहे तुम्हाला पुढची ते आपण स्क्रीन शो करते, तिथून पुढे आपण बेसिक ट्युटोरियल स्टार्ट करूया। तर जी काही स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ती आहे आपली फोटोशॉपची होम स्क्रीन। ठीक आहे, फोटोशॉप फर्स्ट टाइम ओपन केल्यावर तुम्हाला या प्रकारचा इंटरफेअर बघायला मिळतोय। ओके, आता यामध्ये हे इकडे उजव्या साईडला जे असतंय त्याला पॅनल्स म्हणतात। वेगवेगळ्या प्रकारचे पॅनल्स इथे समजा जसं की कलर पॅनल झाला, वेगवेगळे स्वॅचेस झाले, त्यानंतर इथे लेयर पॅनल असतोय। लेयर सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे फोटोशॉप मध्ये। लेयरचा एक सेपरेट व्हिडिओ आपण येणाऱ्या भागांमध्ये बनवणार आहोत। ठीक आहे, इथे असे वेगवेगळे पॅनल्स आहेत जे आपल्याला डिझाईन करताना यूज होत आहेत। इथे पण टूल्स आपण ऍड करू शकतो। इथे लाईन मध्ये टूल्स ऍड करता येतात। त्यानंतर हा जो वरती टॉपला दिसतोय त्याला म्हणतात मेनू बार। काय म्हणतात? मेनू बार। फाईल, एडिट, इमेज हे जे काही ऑप्शन असतात ते मेनू बार वर असतात। समजा आपण फाईल वर क्लिक केलं तर इथे काही सब ऑप्शन्स ओपन होतात। असे तुम्ही डिझाईन करताना हे सगळे ऑप्शन्स यूज केले जातात। ओके, त्यानंतर इथे होमच्या चिन्हाच्या खाली इथे उभा जो काही दिसतोय त्याला म्हणतात टूल बार। काय म्हणतात? टूल बार। त्यावर इथे बघा एक छोटासा एरो दिसतोय, त्यावर क्लिक केलात ना तर तो असा दोन भागामध्ये डिवाइड होतोय। जर तुम्हाला जसं कम्फर्टेबल असेल डिझाईन करताना, असं दोन पार्टिशन मध्ये हवंय की सिंगल लाईन मध्ये हवाय टूल बार, तो असा तुम्ही यूज करू शकता। आता बघा, तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम फोटोशॉप ओपन कराल किंवा तुम्ही बिगिनर आहात, फोटोशॉप बद्दल जास्त नॉलेज तुम्हाला नाहीये, तर काय गोंधळ उडतो तो सांगते। समजा तुम्ही हा टूलबार इकडे तिकडे मूव्ह करू शकता तुमच्या सोयीनुसार। तुम्ही हा टूलबार इकडे घेतला, ठीक आहे, हे स्वॅचेस जे आहेत ते असे बाहेर घेतलेत। ओके, स्वॅचेस समजा तुमचे बाहेर आलेत, हा कलरचा। ओके, देन ह्या ऍडजस्टमेंट आहेत त्या बाहेर आल्यात। ओके, लेयर पॅनल इकडे आलाय। सुरुवातीला गोंधळ उडतो, त्यासाठी सांगते। तुम्ही म्हणाल मॅम खूपच बेसिक पासून तुम्ही सांगता आहात, बट व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण की आहे ना फोटोशॉपचं काय बेसिक तुमचं जर क्लिअर झालं तर तुम्हाला पुढे डिझाईन करायला प्रॉब्लेम येत नाही। त्यामुळे मी पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगायचा प्रयत्न करते आहे। ठीक आहे, समजा हे तुम्ही सगळं असं तुमचं अस्तव्यस्त झालंय किंवा मग पूर्ण असं क्लोज झालं। ठीक आहे, नवीन नवीन खूप प्रॉब्लेम येतो, मला स्वतःला सुद्धा आलेला आहे। ठीक आहे, हे सगळं समजा असं पूर्ण गायब झालं। ओके, हे सगळं क्लोज करते मी। कधी कधी आपल्याकडून बाय मिस्टेकली क्लोज होतं, सगळं क्लोज होऊन जातं। ठीक आहे, समजा असं असं झालं तर अशा वेळेला काय करायचं? सगळं गायब होऊन जातंय, मग आपल्याला वाटतंय की कुठे गेलं सगळं, टूल बार वगैरे सगळं डिसअपिअर होऊन जातंय। अशा वेळेला काय करायचं? लक्ष द्या, विंडोज मध्ये जायचंय। ठीक आहे, वरती व्ह्यूच्या बाजूला ऑप्शन आहे विंडो। कुठे गेली मी? विंडो ऑप्शन मध्ये। त्यानंतर आहे वर्क स्पेस। वर्क स्पेस मध्ये जाऊन, ठीक आहे, सिम्पली फक्त रिसेट इसेन्शियल वर क्लिक करायचंय। कशावर? विंडोज मध्ये जायचंय, वर्क स्पेस मध्ये जायचंय आणि रिसेट इसेन्शियल्स। ठीक आहे, बघा सगळं आपलं ऑटोमॅटिकली जसं होतं तसं येतंय। ठीक आहे, समजलं इथपर्यंत?
त्यानंतर आपण आता बघणार आहोत, ठीक आहे, आपण फोटोशॉप तर ओपन केला, तर यामध्ये आपल्याला नवीन प्रोजेक्ट चालू करायचा आहे, नवीन डिझाईन घ्यायची आहे करायला. तर काय करणार, फाईल मध्ये जाणार आणि न्यू वर क्लिक करणार. ठीक आहे, न्यू म्हणजे फोटोशॉप मध्ये आपल्याला एक आता प्रॉपर साईज घ्यायची आहे. ठीक आहे, आपण याच्यामध्ये जातो, शाळेमध्ये जातो. लहानपणी बालवाडीला प्रवेश केल्यानंतर आपल्याला टीचर्स काही सांगतात, म्हणजे पाठ्यपुस्तक म्हणतो ना जसं आपण, की ते सांगतात. त्याप्रमाणे आपल्याला यावर एक असे स्लाइड घ्यायची आहे, ज्याच्यावर आपण पेंट करू शकणार आहे. ठीक आहे. याला करण्यासाठी ते काही याने फोटोशॉपने साइजेस सजेस्ट केलेल्या असतात. ते आपण बघूया पहिले. पहिले आहे रिसेंट. रिसेंट मध्ये ज्या काही मी साइजेस रिसेंटली यूज केल्या त्या येतात. त्यानंतर सेव्हड मध्ये ज्या साइजेस तुम्ही सेव्ह करून ठेवतात इन फ्युचर साठी त्या असतात. मी आता सध्या काहीच सेव्ह केलेलं नाहीये सेव्ह मध्ये, त्यामुळे काही दिसत नाहीये. त्यानंतर आहे फोटो. तर फोटो एडिट करताना तुम्हाला कसा करायचा आहे, लँडस्केप मध्ये करायचा आहे की पोर्ट्रेट मध्ये करायचा आहे, त्या काही साइजेस दिल्या. असं काही कंपल्सरी नाहीये की तुम्ही याच साइजेस घ्या, म्हणून तुम्ही कस्टम साइज मध्ये जाऊन साइजेस घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रिंट. कुठला ऑप्शन आहे, प्रिंट. आता प्रिंट म्हणजे काय, तर जे काय A4 वगैरे साईज असतात ज्या आपण प्रिंट करायला नॉर्मल प्रिंटिंग साठी वापरतो, त्या साइजेस या दिलेल्या आहेत, ज्या तुम्ही क्लिक करून क्रिएट वर क्लिक करून डायरेक्ट यूज करू शकता. त्यानंतर आहे आर्ट अँड इलस्ट्रेशन, वेब. आता ह्या वेबच्या ज्या साईड जे वेब डिझायनिंग करतात ते वेब पेज डिझाईन करण्यासाठी वापरतात. UI UX डिझायनर्स असतात जे ते यूज करतात याचं जास्त. त्यानंतर आहे मोबाईल. आता मोबाईल साठी तुम्हाला डिझाईन करायची आहे, तर त्यासाठी तुम्ही हे यूज करू शकता. त्यानंतर Apple वॉचचं पण दिलेलं आहे, जी Apple वॉचचा मधला पोर्शन असतोय, हा पोर्शन त्याची काय साईज असते ती दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे फिल्म अँड व्हिडिओ. व्हिडिओच्या ज्या काही साईजेस असतात त्या सांगितलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचा यातला पॉइंट आपल्याला बघायचा आहे की कस्टम साईज. ठीक आहे. कस्टम साईज आपल्याला हवी ती साईज कशी ओपन करायची. तर इथे फर्स्ट ऑप्शन आहे अनटायटल वन. तिथे तुम्हाला बॅक स्पेस करून कट करून घ्यायचंय आणि आपल्या फाईलला एक नाव द्यायचंय. जो काही प्रोजेक्ट समजा फाईल म्हणा, त्याला नाव द्यायचंय. आता मी इथे समजा आराध्य ग्राफिक्स 1. ओके. त्यानंतर त्याची विड्थ आणि हाईट तुम्हाला ऍडजस्ट करायची आहे. ठीक आहे. आराध्या ग्राफिक 1 करते. ओके. फर्स्ट टाइम तुम्ही जेव्हा कराल तेव्हा पिक्सेल्स मध्येच असते इनबिल्ट. त्यानंतर त्याची विड्थ आणि हाईट समजा तुम्हाला 6 इंच आडवा आणि 4 इंच उभा असा फोटो बनवायचा आहे. तर काय करणार, इथे 6 लिहिणार इंच आणि हाईट किती लिहिणार, 4 लिहिणार. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे ऍड करू शकतात. ओके. इथून तुम्ही इंच पिक्सेल करू शकताय, इंचेस करू शकताय, तुमच्या हिशोबाने तुम्ही चेंजेस करू शकताय डिझाईनच्या हिशोबाने. ठीक आहे. आता हे जे आहेत काय म्हणतात रिझोल्यूशन. तर रिझोल्यूशन तुम्ही सगळ्यात पहिले जेव्हा फोटोशॉप ओपन कराल तेव्हा किती असते, 72 असतं इनबिल्ट. पण त्यानुसार तुम्ही आता तुमच्या डिझाईनची जी काही कॅनव्हाची तुमची साईज आहे त्यानुसार ऍड करू शकता. तर रिझोल्यूशन काय असतंय, तर एका इंच मध्ये किती पिक्सेल्स येतील. पिक्सेल्स म्हणजे असे छोटे छोटे बॉक्स असतात, ऍडव्हान्स मध्ये पुढे ते बघितलं जाईल. ठीक आहे, पिक्सेल्स काय असतंय नेमकं. तर इथे रिझोल्यूशन नॉर्मली आता मी इथे 300 ठेवते. ओके. 300 रिझोल्यूशन ठेवते. त्यानंतर RGB कलर. ओके. यामध्ये नेहमी RGBच ठेवते. त्यानंतर इथे काहीच चेंजेस करायचे नाही एडबिट मध्ये. बॅकग्राऊंड कंटेंट जो आहे त्याचा कलर तुम्ही चेंज करू शकता, पण सगळे जे काही डिझायनर आहे ते नॉर्मली व्हाईटच ठेवतात. त्यानंतर कलर प्रोफाईल आहेत भरपूर साऱ्या. ठीक आहे. इथे तुम्हाला जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम ओपन कराल तर sRGB असा येणार आहे. तुम्ही तो सुद्धा ठेवू शकता जो आहे तो, किंवा मग वर्किंग RGB सिलेक्ट करू शकता. नंतर पिक्सेल ऍस्पेक्ट रेशो स्क्वेअर पिक्सेलच ठेवायचा आहे. ओके. ह्या सगळ्या सेटिंग्स झाल्या की क्रिएट वर क्लिक करायचंय. कशावर क्लिक करायचंय, क्रिएट. बघा, क्रिएट वर क्लिक केल्यावर अशा प्रकारची स्क्रीन तुम्हाला बघायला मिळेल. हा जो काही व्हाईट दिसतोय तो तुमचा आहे कॅनवा बोर्ड, म्हणजे जो काही फोटोशॉपने तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे डिझाईन करण्यासाठी.
आता हा जो मागे बघा ब्लॅक कलरचा कलर दिसतोय व्हाईटच्या मागे ब्लॅक, तर तो सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. सिम्पली काय करायचंय, इथे त्या ब्लॅकच्या इथे जायचंय आणि माऊसचा राईट क्लिक करायचा आहे. ठीक आहे, बघा राईट क्लिक केल्यावर इथे कलर्स येतात. आता समजा डार्क ग्रे करते मी, बघा कलर चेंज होतोय. मीडियम ग्रे, लाईट ग्रे, ब्लॅक, किंवा मग कस्टम मध्ये जाऊन तुम्ही जो हवा तो कलर सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, सिलेक्ट कस्टम कलर करून जो काही हवा तो मागे जो काही तुम्हाला डिझाईनच्या मागे, म्हणजे हा कलर आपल्या डिझाईन मध्ये दिसत नाही जो मागचा आहे तो. आपल्याला डिझाईन फक्त एवढीच सेव्ह होते, जी काही व्हाईट पेजवर बनवणार आहोत आपण, व्हाईट जो दिसतोय तुम्हाला भाग, त्यावर जी डिझाईन बनवणार आहोत तेवढीच सेव्ह होणार आहे. हे फक्त आपल्या डोळ्यांना दिसण्यासाठी, म्हणजे मागे तुम्हाला इंटरफेअर कसा हवाय डिझाईन करताना. ठीक आहे, तर नॉर्मली समजा कुठलाच नकोय तर डिफॉल्ट करून द्या. जी काही कॅनवाचा ऑलरेडी डिफॉल्ट कलर आहे तो येऊन जाईल. ठीक आहे, किंवा मग ब्लॅक, डार्क ग्रे ठेवू शकतात. ओके, या पद्धतीने ही आपली जी काही असते मेन स्क्रीन असते. आता यावर मी सिम्पली फक्त एक ब्रश टूल यूज करून दाखवते तुम्हाला. इथे हा जो आहे बघा, ज्या तुम्ही जर या आयकॉन्स वर गेलात ना तर ऑटोमॅटिकली त्यांचे तुम्हाला नावं बघायला मिळतील. फक्त त्यावर घेऊन जायचं. बघा येते ब्रश टूल आणि त्याचा थोडक्यात यूज पण दाखवता येते की काय यूज होतोय. ठीक आहे, ब्रश टूल घेते. आता इथे वरती हा जो काय बार आहे त्यावरून तुम्ही त्याची साईज ऍडजस्ट करू शकतात. येणाऱ्या व्हिडिओ मध्ये आपण ऍडव्हान्स मध्ये बघणार आहोत हे पॉइंट. सध्या फक्त मी तुम्हाला बेसिक एक हे करून दाखवते. ठीक आहे, साईज अजून थोडी जास्त घेते. बघा, जनरल ब्रश सिलेक्ट करते. ब्रश सिलेक्ट करता येतात आपल्याला. इथे ट्रीज सिलेक्ट आहे त्यामुळे ट्रीज येत आहेत. ओके, तिथे ट्रीज सिलेक्ट होते माझे म्हणून ट्रीज येत होता, आता नाही येणार. बघा, जनरल ब्रश घेतला मी नॉर्मल, त्याची साईज वाढवते. बघू शकताय. ठीक आहे, आता बघा मी हे जे काही ड्रॉ केलंय ते आता मूव वर क्लिक करते तर मूव होणार नाही. ठीक आहे, का? कारण की मी ते डायरेक्ट बॅकग्राऊंडचा जो आपला पेज होता त्यावरच ऍड केलेलं आहे. ठीक आहे, लेअर घेतलेली नाहीये, त्यावरच ऍड केलंय त्यामुळे ती मूव होत नाहीये. आता मी कंट्रोल झेड करते. जर आपल्याला अंडू करायचं असेल यामध्ये, मागच्या याच्यात जायचं असेल तर कंट्रोल झेड करायचंय. कंट्रोल प्रेस करून झेड जेवढ्या वेळा तुम्ही प्रेस कराल तेवढ्या वेळा ते अंडू होतंय. ठीक आहे, आलं नॉर्मली. आता बघा इथे बॅकग्राऊंड दिसतंय आपल्याला, इथे लेयर्स विजिबल होतात आपल्या ज्या काही आहेत त्या लेयर्स विजिबल होतात. इथे बघा प्लसचा आयकॉन दिसतोय, तिथून तुम्ही लेयर्स घेऊ शकता. ठीक आहे, इथे मी एक लेयर घेते. आता बघा इथे आलाय लेयर 1. ओके, लेयर वर सगळा खेळ असतोय फोटोशॉपचा. ओके, त्यामध्ये लेयर 1 घेतली. आता ब्रश टूल घेते. बघा आता मूव टूल घेते. हा फर्स्ट आहे तो मूव टूल आहे. जे काही टूल आहे आपण ऍडव्हान्स मध्ये बघणार आहोत. बघा आता ते मूव होत आहे, तर हा यूज असतोय लेयरचा. ठीक आहे, तुम्ही त्याला हाईड अनहाईड पण करू शकताय नको असेल तर. ओके, डिलीट करायचंय, डिलीट करू शकताय. तेच जर तुम्ही डायरेक्ट बॅकग्राऊंड वर घेतलात. ठीक आहे, आता बघा बॅकग्राऊंड दिसतंय इथे नाव, बॅकग्राऊंड वर घेतायत आणि डिलीट वर क्लिक करतायत. बघा मी डिलीट क्लिक करते, काहीच होत नाही. ठीक आहे, काहीच होणार नाही, सिलेक्शन पण होणार नाही. ते म्हणतात कन्वर्ट टू नॉर्मल लेअर, की नॉर्मल लेअर मध्ये कन्वर्ट करा. ओके, आता त्यानंतर एक आहे आपला झूम इन आणि झूम आउटचा ऑप्शन बघूया. ब्रश टूल, एक इमेज ओपन करते मी. ठीक आहे, आता आपण बघू पहिले की इमेज कशी ओपन करायची. एखादी फाईल आपल्याला फोटोशॉप मध्ये ओपन करायची असली तर कशा पद्धतीने ओपन करता येते. तर फाईल मध्ये जाऊन प्लेस एम्बेडेड वर क्लिक करून पण तुम्ही फाईल घेऊ शकतात. पण तुम्हाला एक शॉर्टकट ऑप्शन सांगते. समजा एखादी
फाईल घेतली आपण, ठीक आहे, डेस्कटॉपवर एखादी फाईल घ्यायची आपल्याला. समजा एखादा फोटो सिलेक्ट करूया. हा फोटो आहे देवीचा. मला माझ्या फोटोशॉप मध्ये हवाय. काय करायचंय, सिम्पली त्याला सिलेक्ट करायचंय आणि असं ओढत आणायचंय फोटोशॉप वर. बघा या पद्धतीने तो ऍडजस्ट होतोय, ठीक आहे, आपल्या याच्यामध्ये येतोय. ओके, फक्त ड्रॅग अँड ड्रॉप करायचंय तुम्हाला, तिकडून इकडे घ्यायचा आहे. ओके, आणि जर प्लेस एम्बेडेड मधून घ्यायचं असेल तर फाईल मध्ये जाऊन प्लेस एम्बेडेड आणि जो काही फोटो असेल तो शोधायचा आहे तुमच्या कॉम्प्युटर मध्ये, जो काही असेल, आणि सिम्पली त्याला क्लिक करायचंय आणि प्लेस करायचंय. तो अशा पद्धतीने येईल, इथे टिक करायचंय. ओके, हा वरती टॉपला बघा करेक्टचा आयकॉन आहे, टिक करून तुम्ही त्याला सिलेक्ट. आता बघा इथे लेयर्स बघा, मी 2 फोटो ऍड केलेत तर 2 लेयर्स सिलेक्ट झाल्यात. फोटोशॉपचा यूज हाच असतोय की प्रत्येक वेळेला एक नवीन लेयर क्रिएट होते, ज्यामुळे आपण आपली डिझाईन सोयीस्कररित्या करू शकतो. याला हाईड करू शकतात नको असेल तर, ठीक आहे, मूव्ह करायचं, मूव्ह करू शकता, ठीक आहे. आता यामध्ये एक ऑप्शन सांगायचा आहे फ्री ट्रान्सफॉर्मचा. तर आता समजा तुम्हाला ही जी काही इमेज आहे, एक इमेज डिलीट करते मी. डिलीट करण्यासाठी लेयर वर सिम्पली क्लिक करायचं इथे लेयर पॅनल मध्ये जाऊन, आणि कीबोर्डचा डिलीट ऑप्शन प्रेस करून डिलीट करू शकता. आता हा जो काही फोटो आहे तो आपल्याला कमी जास्त करायचा आहे, ठीक आहे. काय करायचं आहे, कमी जास्त करायचं आहे, रिसाइज करायचं आहे, त्याला छोटा मोठा करायचा आहे. तर त्याला कसं सिलेक्ट करणार, एकच मिनिट, इथे हा जो मूव्ह टूल आहे तो घ्या. ओके, आणि त्याला असं मूव्ह करू शकतात तुम्ही, ठीक आहे. बट त्याला कमी जास्त करायचंय बघा, आपण साईडला क्लिक करतोय काहीच होत नाही, कमी जास्त करायचंय तुम्हाला, रिसाइज करायचंय. तर काय करणार, फोटोला सिलेक्ट करायचं, ठीक आहे, क्लिक करायचं लेअर आणि कंट्रोल टी प्रेस करायचं. शॉर्टकट सगळे लिहून घेत जा, कारण की उपयोगी येतात. कंट्रोल टी केलं बघा असा बॉक्स ओपन होतोय, ठीक आहे. तर तुम्ही असा तो रिसाइज या पद्धतीने समजा करतायत. ओके, या पद्धतीने तर तो असा रिसाइज करू शकता. ओके, समजा शिफ्ट प्रेस करून रिसाइज करताय तर तो असा हे होतोय, स्क्रेच होतोय. ओके, फ्री ट्रान्सफॉर्म पण आपण नंतर बघणार आहोत, फक्त बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून सांगितलं जात आहे. ओके, आता बघा मला मेन तुम्हाला काय सांगायचं होतं, झूम इन झूम आउटचा ऑप्शन सांगायचा होता, त्यासाठी मी हा फोटो घेतला. इथे बघा हँड टूलच्या खाली इथे एक झूम टूल दिसतोय बघा, त्यावर क्लिक केलं झूम टूल, त्यावर क्लिक करून तुम्ही असं जेवढ्या वेळा क्लिक कराल बिगिनिंगला, माऊसचा कुठला क्लिक करायचा आहे तुम्हाला, इकडचा करायचा आहे डाव्या साईडचा, ठीक आहे, फर्स्ट क्लिक, तो क्लिक कराल तर तो झूम इन होईल, ठीक आहे. आणि त्यानंतर राईट क्लिक कराल तर काही ऑप्शन्स येतील, तर फिट ऑन स्क्रीन तुम्ही करू शकता, ठीक आहे. आणि शॉर्टकट सांगते, कंट्रोल प्रेस करून तुमच्या कीबोर्डचा प्लस प्लस आयकॉन असतोय ना, प्लस कीबोर्डवर, तो क्लिक करा, कंट्रोल प्रेस करून ठेवायचा आणि क्लिक जेवढ्या वेळा क्लिक कराल तेवढा तो झूम इन होईल, ठीक आहे. जेवढ्या वेळा मायनस कराल तेवढा तो झूम आउट केला जाईल, ठीक आहे. समजलं इथपर्यंत. तर आज आपण काय बघितलं, इन शॉर्ट मध्ये सांगते. आपण कॅनवा याची फोटोशॉपची जी आहे ती होम स्क्रीन बघितली, ठीक आहे. त्यामध्ये न्यू डिझाईन कशी क्रिएट करायची ती बघितली, एक सॅम्पल डिझाईन क्रिएट केला. ओके, आणि झूम इन झूम आउट कसं करतात, कंट्रोल प्रेस करून प्लस 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 मायनस मायनस मायनस. आणि नवीन फाईल जर एखादी घ्यायची असली तुम्हाला, डिझाईन याच्यामध्ये इमेज घ्यायचा असला तर कसा घेतात ते बघितलं. पुन्हा एकदा सांगते इमेज कसा घ्यायचा, तुम्ही इकडे फोल्डर तुमचा जो काही आहे तो ओपन करायचा आहे, ठीक आहे. आणि सिम्पली तुमची जी काही डिझाईन आहे ती ड्रॅग अँड ड्रॉप करायची अशा पद्धतीने, आणि करेक्ट वर क्लिक करायचंय, ठीक आहे. आता या डिझाईनला आपल्याला कंट्रोल टी करून फ्री ट्रान्सफॉर्म करू शकतात.
बघा या पद्धतीने. जर तुम्हाला एकच साइडने वाढवायचं इकडून तर शिफ्ट प्रेस करा. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही त्याला रिसाइज करू शकता. ठीक आहे. पहिले आपली डिझाइन कशी होती, उभ्यामध्ये होती अशी. ठीक आहे. याला आपल्याला साइडने रिसाइज करण्यासाठी काय केलं आपण, आता या प्रकारे कराल तर ती अशी झूम इन होत जाईल. तर काय करणार, त्याला मिडल ऍडजस्ट केला, शिफ्ट प्रेस करा आणि ज्या बाजूने हवाय त्या बाजूने तुम्ही त्याला वाढवू शकता. बघा. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता जे काय आहे फोटोशॉपचे ट्युटोरियल स्टेप बाय स्टेप येत जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या भागांमध्ये तुम्हाला खूप छान नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे आणि व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगा. म्हणजे मला येणाऱ्या ज्या काही व्हिडिओ बनवणार आहे मी फोटोशॉप रिलेटेड त्यासाठी मोटिवेशन मिळेल आणि आयडिया पण येईल. व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच. कीप सपोर्टिंग.